देवेंद्र फडणवीसांना मी त्रयस्थपणानं सल्ला देऊ शकतो, कारण त्यांच्या मोठं होण्यामध्ये माझं काही योगदान नाही. आमची बोलणी झाली होती देवेंद्र फडणवीसची आमची, त्या पद्धतीनं स्वाभिमानीला त्यांनी एक मंत्रिपद द्यायचं ठरलेलं होतं. ते मंत्रिपद त्याला मिळवून दिलं. तो माणूस जर शेतकऱ्याशी प्रतारणा करत असेल तर त्याच्याबरोबर व्यक्तिगत संबंध सुद्धा ठेवण्याची अजिबात इच्छा नाही. शेट्टी साहेब, तुम्ही आमच्यावर नाराज का होता? बरं, कारण तुम्हीच त्या माणसाचं नाव सुचवलं तर म्हणून आम्ही घेतलं, मग तुम्ही त्याच्यावर जरा आमच्यावर काय करता, असं वारंवार देवेंद्र फडणवीस सांगतात. विचारा त्यांना कधीतरी. हा जेव्हा तुम्ही फडणवीसांना सल्ला देता तेव्हा हा सल्ला तुम्ही सदाभाऊ खोतांबाबत मात्र अडचणी म्हणजे तो पाळला जात नाही असं माझं ऑब्झर्वेशन आहे. तुम्ही मात्र वैयक्तिक टीके तुम्ही दोघे एकमेकांच्या बाजूने, याचं कारण आहे तुम्हाला. हा, तो सल्ला मात्र तुम्ही तो देवेंद्र फडणवीसांना मी त्रयस्थपणानं सल्ला देऊ शकतो, कारण त्यांच्या मोठं होण्यामध्ये माझं काही योगदान नाही. बरं, ओके. आणि मी काही त्यांना काही फारशी मदतही केली नाही, त्यामुळे त्यांना मी सल्ला देऊ शकतो. बरं, म्हणजे सदाखोत या माणसाला मी खालून वरपर्यंत आणलेला आहे. बरं, ती जी धुळ्याची डेअरी होती ती डेअरी बंद पडलेली होती, त्याच्यामध्ये लोकांचे तक्रारी होत्या, बरेच पैसे देणं घेणं होतं, कोर्ट मॅटर झालेलं होतं. अशा काळामध्ये हा माणूस निराश होऊन घरी बसलेला होता, पण एक चांगला वक्ता आहे. तळागाळातल्या लोकांच्या प्रश्नाची याला जाण आहे, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गरिबीतून वर आलेला आहे. त्यामुळं समजा काही चुका झाल्या असतील तर चूक दुरुस्त करण्याची संधी सुद्धा माणसाला मिळाली पाहिजे. तो कसा आहे तो त्याला माझ्यापेक्षा कोण जास्त ओळखत नाही, पण तरी सुद्धा माणसाला सुधारण्याची संधी दिली पाहिजे या मताचा मी होतो. त्यामुळं मी त्यावेळी सदाखोत काय माझ्यापासून पहिल्याबरोबर नव्हतं, लक्षात घ्या. नंतर आम्ही एकत्र काम केलं. 2004 साली मी स्वाभिमानीची स्थापना केली. आणि सदाखोत मी खासदार झाल्यानंतर म्हणजे 2009 नंतर तुमच्या स्वाभिमानीमध्ये आला, आणि मला म्हटलं की वा, मला मतदारसंघाकडे लक्ष देत असताना महाराष्ट्राबरोबर फिरणं अवघड होतं. त्यामुळे महाराष्ट्राबरोबर फिरणारा एक चांगला कार्यकर्ता आपल्याकडे आणायची तयार कार्यकर्ता मिळत असेल तर बघावं. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याला चांगल्या पद्धतीनं हाताळता येतील या उद्देशानं त्याला जवळ केलं. त्याला बऱ्याचशा गोष्टी, त्याच्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या काढून टाकायचा प्रयत्न केला, आणि त्याला एक कार्यक्रम आखून दिलेला होता. आणि म्हणूनच मग ज्यावेळी 2014ला सरकार आलं त्यावेळी ठरल्याप्रमाणे म्हणजे जी काय आमची बोलणी झाली होती देवेंद्र फडणवीसची आमची, त्या पद्धतीनं स्वाभिमानीला त्यांनी एक मंत्रिपद द्यायचं ठरलेलं होतं. ते मंत्रिपद त्याला मिळवून दिलं. इथपर्यंत ठीक आहे, परंतु ते मंत्रिपद जनतेसाठी वापरायला पाहिजे, तर लोकांच्यासाठी वापरायला पाहिजे, तर शेतकऱ्यांच्यासाठी वापरायला पाहिजे. तर झालं भलतंच. कारण 2017चा जो संप होता शेतकऱ्यांचा, तो संप मोडण्यासाठी एका शेतकरी नेत्यानं पुढाकार घ्यावा केवळ मुख्यमंत्र्याला खुश करण्यासाठी, की किती वेदनादायक आहे ही गोष्ट. आणि म्हणून आमच्याकडे चुकीला माफी नसते. आणि म्हणून तिथं मग व्यक्तिगतचा नाही. ज्या माणसाला आम्ही सर्वस्व सर्विस ताकद लावून ज्याला मोठं केलं, कशासाठी? शेतकऱ्यांच्यासाठी. तो माणूस जर शेतकऱ्याशी प्रतारणा करत असेल तर त्याच्याबरोबर व्यक्तिगत संबंध सुद्धा ठेवण्याची अजिबात इच्छा नाही. पण त्यात म्हणजे फडणवीसांवर नाराज होणं हे याच्यासोबतच सदा खोतांना लाल दिव्याची गाडी मिळली, हा एक थोडासा कुठे त्याला आपण एक जेलसी म्हणू असा काय मुद्दा होता का? जेलसी कसं काय? मग मी स्वतः झालो असतो. अच्छा, मला कोण विचारणार होतं? मी प्रमुख होतो संघटनेचा. बरोबर, मी स्वतःच घेतलं असते. मग अच्छा, तो मुद्दा मीच दिलेला आहे ना. आणि हे मला नाही, देवेंद्र फडणवीसांना विचारा, तेही आता वारंवार सांगतात मला नेहमी, शेट्टी साहेब तुम्ही आमच्यावर नाराज का होता? कारण तुम्हीच त्या माणसाचं नाव सुचवलं तर म्हणून आम्ही घेतलं, मग तुम्ही त्याच्यावर जरा आमच्यावर काय करता, असं वारंवार देवेंद्र फडणवीस सांगतात. विचारा त्यांना कधीतरी. त्यामुळे तो काही मुद्दाच नव्हता. नाही आहे तो. बरोबर.